सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुक्यात जे मागील 5 ते 6 दिवसापूर्वी मुसळधार असा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात या भागामध्ये नुकसान झालेलं आहे. या भागामध्ये प्रामुख्यानं डाळिंबाची शेती असेल किंवा कांदा, टोमॅटो हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. सध्या मी ज्या भागामध्ये कांदा ठेवण्यात येतो, या आड्या ज्या ठिकाणी लावलेल्या जातात कांद्याच्या, याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हा जो अवकाळी पाऊस आला, या पावसानं या भागात जर आता आपण पाहतोय, तर हे कांद्याचं पूर्णपणे साठवण जो शेतकरी करून ठेवत असतो, या ठिकाणी अक्षरशः हा कांदा सडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे. असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे, की कांदा असेल किंवा टोमॅटो अक्षरशः शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळं जे काही याचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी, असं जी मागणी आहे ते या ठिकाणचे स्थानिक शेतकरी करत आहेत. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, मान, सातारा.